पटकन निर्णय घेण्याचा महिना मोठा लाभाचा. एकदा एका राजाने प्रश्न विचारला, नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची? त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की भविष्य बदलण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल कोणतं उचलायला हवं? अनेक लोक विचारात पडले. एक ज्ञानी मनुष्य होता. तो म्हणाला, पहिलं पाऊल म्हणजे मनापासून ठरवलेला निर्णय होय, तर दुसरं पाऊल म्हणजे त्यावर रोज काम करण्याची प्रामाणिक प्रवृत्ती होय. कुंभ राशीचे लोक म्हणजे याच दोन गोष्टीचं जिवंत उदाहरण असतात. त्यांच्यात दूरदृष्टी आणि धाडस असतं. आणि म्हणून मी नेहमी म्हणते, कुंभ राशीचा विचार आधी पुढे जातो आणि मग जग त्यांच्या मागे येतं. कधीकधी तुम्ही एवढे पुढे जाऊन विचार करतात की अहो, हे कोणत्या ग्रहावरचे लोक आहेत? त्यावर कुंभ रास म्हणते, माझे ग्रहच वेगळे आहेत. शनिदेव मूळ त्रिकोण रास व वायुतत्वाची बुद्धिमान रास म्हणून कुंभ राशीची ओळख आहे. कुंभ रास म्हणजे बुद्धिमत्ता, कल्पकता आणि मानवसेवेचं प्रतीक होय. तुम्ही जे ठरवता ते ध्येय बनतं. कठीण परिस्थितीत तुमचं लॉजिक व संयम यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. जानेवारी 26मध्ये बदल तुमच्याकडून सुरू होतील. निर्णय घ्या, कृती करा, विश्व तुमच्या बाजूने उभं राहील. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जानेवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यात आज कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानातून प्रवास करीत आहेत. 7.5चा हा शेवटचा टप्पा सुरू आहे. गेली 5 वर्ष तुमच्यात प्रचंड मोठा बदल होतोय आणि आता तुम्ही 7.5च्या शेवटच्या टप्प्यातून प्रवास करीत आहात. अर्थात या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व खूप शांत आणि प्रभावी दिसेल. लक्ष स्पष्ट असेल. तुमचे शब्द थेट आणि वजनदार असतील. या काळात यशाचं सूत्र एकच ठेवा, विचार कमी करा, निर्णयाची गती थोडी वाढवा. हेच या काळात लाभदायक राहील. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव सध्या तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे. जी शुभ बाब असली तरी तिथे ते निर्बली अवस्थेत आहेत. एकीकडे कमाईत वाढ होईल, गुंतवणूक फायदेशीर राहील, मात्र सोबतच खर्च वाढण्याची आणि काही ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे. घरात सुखशांती राहील, जुने प्रश्न मिटतील. घरातील लहान मोठ्या लोकांचा एकमेकांशी संवाद वाढेल. तुमची वाणी या महिन्यात सकारात्मक असेल. नातेसंबंध सुधरवण्यासाठी उपयुक्त ठरेल, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. कुंभ राशीसाठी एक प्रश्न, तुम्हाला या महिन्यात कोणत्या आर्थिक उद्दिष्टावर काम करायचे आहे? आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने तुमचे तृतीयेश मंगळदेव लाभस्थानात विराजमान आहे. अर्थात तुम्ही परिश्रम करा, त्याचा दुप्पट लाभ तुम्हाला प्राप्त होईल असं ते तुम्हाला सांगत आहे. छोटा प्रवास किंवा आध्यात्मिक भेट फायदेशीर ठरेल. कामात थोडी धावपळ जाणवेल, पण परिणाम सकारात्मक प्राप्त होतील. थोडक्यात या दृष्टीने हा काळ लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने घरातील वस्तू बदलण्याची तुमची खूप इच्छा असेल. काही जातक वाहन अपग्रेड करण्याचा विचार करतील. या दोन्ही गोष्टींसाठी काळ उपयुक्त आहे. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. हलकं आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरतात. कुंभ राशीसाठी एक प्रश्न आहे, या महिन्यात घरामध्ये कोणते बदल करावे अशी तुमची इच्छा आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने स्पर्धा परीक्षा किंवा परदेशातील शिक्षणासाठी काळ उत्तम म्हणता येईल. जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या पंचम स्थानातून गुरुदेवांचा प्रवास सुरू आहे, तसंच तुमच्या पंचम स्थानावर तुमच्या दोन्ही त्रिकोणांच्या स्वामींची दृष्टी आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहात. विवाह इच्छुक जातकांच्या आयुष्यात अचानकपणे एखाद्या व्यक्तीचं आगमन होईल. जणू कुणीतरी धुक्यातून चालून येतंय आणि तुम्हाला वाटतं हीच ती
किंवा हासतो अशी स्थिती तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. संततीच्या दृष्टीने मुलांच्या प्रगतीचा हा महिना असेल. विवाह इच्छुक जातकांसाठी योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. ज्यांचे विवाह अगोदर ठरलेले आहेत त्यांचे विवाह संपन्न होण्याचे योग बनत आहेत, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो, म्हणून दररोज ध्यानधारणा करण्याची सवय लावून घ्या. कर्जावर नियंत्रण ठेवा. स्पर्धक व शत्रू यांच्याकडे दुर्लक्ष करा. या काळात ते लाभदायक राहील. तुमचं कौशल्य परिपूर्ण आहे, त्यामुळे इतर प्रश्नांकडे लक्ष देऊ नका हा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या कुंभ जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल. या काळात तुम्हाला प्रमोशन प्राप्त होऊ शकतं. काही जातकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. टीमकडून सपोर्ट चांगला मिळणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने तंत्रज्ञान, डिजिटल आणि कन्सल्टन्सी संबंधित तुमचा व्यवसाय असेल तर नफा वाढण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये कार्यक्षमता वाढेल, त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी होईल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर महिना शुभ आहे. या काळाचा लाभ घ्या. कुंभ राशीसाठी छोटासा प्रश्न आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी तुम्ही कोणतं मोठं लक्ष ठरवणार आहात त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमचं आरोग्य स्थिर असेल. तुम्ही दररोज चालणं आणि योग साधणं आवश्यक राहील. आध्यात्मिक प्रवासाचे संकेत आहेत. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कुंभ राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. महिन्याचा पहिला पंधरवाडा हा भाग्य उजळवणारा पंधरवाडा आहे, कारण तुमच्या लाभस्थानात दोन्ही त्रिकोणाचे स्वामी विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यावर लाभेशाची दृष्टी आहे. सप्तमेशाचा प्रवास देखील तिथून सुरू असून कर्मेश देखील लाभस्थानात आहे. ही सर्व मोठी लाभदायक स्थिती म्हणता येईल. याशिवाय राशी स्वामी लाभस्थानात विराजमान असणं देखील मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. योगायोगाने मिळालेली काही कामं तुमचं भाग्य बदलवू शकता. हे लक्षात घेऊन वेळेचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमचे कर्मेश लाभस्थानात विराजमान आहेत. त्यामुळे निर्णयात उशीर करू नका. पटकन निर्णय घ्या. जुन्या गोष्टी मनात ठेवू नका, म्हणजे पटकन यश प्राप्त होईल. या काळात ते लाभदायक राहील. वेळाच्या दृष्टीने तुमचा प्रवास खर्च वाढणार आहे. परदेशात काम, विजा, ऑनलाईन क्लायंट शक्य होतील, म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा. एक छोटीशी कथा आहे. महाभारताचं युद्ध सुरू होतं. युद्धात एके दिवशी अर्जुन खूप खचला होता. तो म्हणाला, मी या युद्धासाठी योग्य आहे की नाही हेच समजत नाही. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, शंका हीच प्रगतीची पहिली शत्रू आहे. तुमचं मन स्वच्छ असेल तर तुमचा मार्ग स्वतः तयार होतो. कुंभ राशीला हा महिना हेच सांगत आहे. शंका कमी करा, पाऊल टाका. विश्व तुमच्यासाठी मार्ग मोकळा करेल. कुंभ राशीसाठी काही प्रश्न. या महिन्यातील तुमचं सर्वात मोठं लक्ष्य काय? जानेवारी महिन्यात तुमचं मोठं स्वप्न कोणतं आहे? उत्तर कमेंटमध्ये लिहा. उत्तम उत्तर असेल तर ते पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या नावासह वाचण्याचा प्रयत्न करेल. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने कुंभ राशीसाठी या महिन्यातील 4, 13 आणि 23 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 1, 10 आणि 20 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता नववर्षातील हा पहिलाच महिना आहे. गुरुदेव मिथुन या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत. शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे. राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत उत्तम उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला समाधान देऊ शकतात. लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे, म्हणून प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत. कुंभ राशीवर शनी व राहू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्यासाठी शिवरूप नीलकंठ आहे. त्यानुसार ओम नीलकंठाय नमः हा मंत्र सूचित करण्यात येत आहे.
साधनेच्या बाबतीत तुम्ही भगवान शिवांना निळ्या रंगाच्या फुलांनी अभिषेक करा, त्रिपुंड धारण करा. मानसिक विष शुद्ध होते, सकारात्मकता वाढते म्हणून नक्की करा. जगाचं विष पिऊनही जो शांत राहतो, नीलखंड तोच जो मनात प्रकाश ठेवतो. जगाचं विष पिऊन शांत राहतो, नीलखंड तोच जो मनात प्रकाश ठेवतो. अशा पद्धतीने जानेवारी 2026 हा महिना कुंभ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.